स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आज या मंगलमय वातावरणामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. आपणा सर्वांची उपस्थिती हे एक मांगल्याचं प्रतीक आहे. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपामध्ये बसलेल्या सर्व वयोगटातील सत्कारमूर्तीचं आणि सभासदांचं सहर्ष स्वागत करत आहे. हा क्षण आहे सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण आहे कौतुकाचा, हा सोहळा आहे आनंदाचा, हा सोहळा आहे पावित्र्याचा, हा सोहळा आहे मांगल्याचा. अशा या मंगलमय सोहळ्यासाठी मी सभासदांना कार्यकारिणी सभासदांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर येऊन आपलं आसन हे करावे, आपल्या आसनावर बसावं. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया, मी संस्थेचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आपलं आसन ग्रहण करावं. उपाध्यक्ष श्री जोशी साहेबांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा या स्टेजवर येऊन आपलं आसन ग्रहण करावं. उपाध्यक्ष पावसकर मॅडमना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन आपलं आसन ग्रहण करावं. थोड्या टाळ्या वाजवा त्यांच्या. आपल्या संस्थेचे सचिव श्री रायर साहेबांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन त्यांनीसुद्धा आपलं आसन ग्रहण करावं. संस्थेचे सहसचिव श्री टीके पाटील साहेबांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी या मंचावर येऊन आपलं आसन ग्रहण करावं. संस्थेचे दुसऱ्या सहसचिव डुंबरे मॅडम यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं आसन ग्रहण करावं. संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीयुत कोंडे साहेब यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनीसुद्धा मंचावर यावं आणि आसन ग्रहण करावं. संस्थेचे संघटन सचिव श्रीयुत बोरोले साहेब, संघटन सचिव श्रीयुत बोरोले साहेबांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा स्टेजवर यावं आणि आसन ग्रहण करावं. मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया बॅचेस लावून घ्यावी, हे मी त्यांना विनंती करतो. ऑलरेडी आम्ही बॅचेस लावलेले आहेत. धन्यवाद. प्रत्येक कार्यक्रमाला तेज उडवून टाकणारी ज्योत संस्कृतीची, निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, अज्ञानाचा अहंकार दूर करून ज्ञानाचं तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची, निराशेच्या मनात आशा पसरवणारी ज्योत प्रेरणेची, अशा या दीपेचं आपण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना विनंती करू की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. मावळलीस कधी तर तू, विनाश इथला निश्चित आहे, ब्रह्मांडाला उजळवणारी तू परमेश्वराचं रूप आहे. ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया. तिच्याच उजेडात उभे राहून अंधकार अज्ञान दूर करूया. आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत चव्हाण साहेब दीप प्रज्वलन करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवा कृपया. टाळ्याला कंजूसी करू नका. आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी दीप प्रज्वलनासाठी समयपेशी आहेत आणि आपल्या संस्थेचे सचिव दीप प्रज्वलन करत आहेत. आपल्या संस्थेचे श्री टिके पाटील साहेब, सहसचिव कोंडे साहेब, कोषाध्यक्ष हे सुद्धा दीप प्रज्वलन करतायत. बोरुले साहेब सुद्धा दीप प्रज्वलन करतायत. संघटन सचिव जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्याला कंजूसी करू नका. कृपया टाळ्याला कंजूसी करू नका. आपल्या संस्कृतीचा जो भाग आहे दीप प्रज्वलन, तो कार्यक्रम सध्या खाली होत आहे. आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी दीप प्रज्वलन करत आहेत.
मी संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत चव्हाण साहेब आणि सचिव रायर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकारी सर्वांना मी विनंती केली की त्यांनी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आपल्या संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेब आणि बाकी पदाधिकारी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याचं संस्थेच्या अध्यक्षांनी नारळ वाढवून कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. टाळ्याचा ओघ चालू ठेवा, कृपया कंजूसी करू नका टाळ्यांमध्ये. दीप प्रज्वलन आणि श्रीफळ चढवून अध्यक्षांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं हे त्यांच्या वतीनं मी सांगतोय. नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांच्या संमतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीनं आज हे श्रीफळ वाढवून आजच्या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. जर कोणी सत्कार मूर्ती मागे बसले असतील त्यांना कृपया स्टेजच्या पुढे येऊन बसा. धन्यवाद. यापुढील आपण शहीद झालेले, निधन पावलेले, ज्ञान अज्ञात आपल्या संस्थेचे सभासद व त्यांचे कुटुंबीय, साहित्यिक, कलाकार यांना आपण श्रद्धांजली वाहू. तर सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहून 2 मिनटं आपण उभे राहू स्तब्ध. सर्वांना श्रद्धांजली अर्पण करू आपण. ओम शांती शांती शांती. स्टेजवरील आपल्या संस्कृतीप्रमाणे जे स्टेजवर आपले पदाधिकारी बसलेत त्यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करू. हा सन्मान होत आहे तुमचा. हा सन्मान होत आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा. हा सन्मान होत आहे तुमच्या उत्तुंग भावनिक कर्तृत्वाचा. हा सन्मान होत आहे तुमच्या निरपेक्ष समाजसेवेचा. हा सन्मान होत आहे एका सामान्य संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांचा. आपल्या या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ सत्कार करण्यासाठी मी श्याम मेस्त्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. साहेबांना विनंती करतो की संस्थेचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेबांना पुष्पगुच्छ. मी भांगरे साहेबांना विनंती करतो की संस्थेचे उपाध्यक्ष जोशी साहेबांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करू. मी मेस्त्री साहेबांना विनंती करतो की या संस्थेचे उपाध्यक्ष पावसकर मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. जोशी. बागडे जोशी साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. मी
श्याम मेस्त्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी पावसकर मॅडम आपल्या संस्थेच्या उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी बांगरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे सचिव रायर साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करूया. मेस्त्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे सहसचिव पाटील साहेबांना एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मन्नांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे सहसचिव श्री डुमरे मॅडमचा एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू. मी मन्नांना विनंती करतो की आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीयुत कोंडे साहेबांना एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. मी श्याम मेस्त्री साहेबांना विनंती करतो की आपल्या संस्थेचे संघटन सचिव श्री बोरुळे साहेब यांना सुद्धा एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं उचित स्वागत करू. धन्यवाद. मंच हा आपुला बघा कसा दातृत्वाने नटला, कार्यकारिणी मंडळाच्या स्वागतासाठी असुसलेला तो स्वागत पुष्प घेऊन सजला. धन्यवाद. कार्यकारिणी मंडळाचं मी संस्थेच्या वतीने आभार प्रदर्शन करतो. कार्यक्रमाला थोडं पुढे घेऊन आपण जाऊया. तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थिर आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी राजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे आपल्या संस्थेचे सचिव श्रीयुत रायर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या संस्थेचा अल्प परिचय व मनोगत व्यक्त करावं. श्रीयुत रायर साहेब. नमस्कार. सगळ्यांना नवीन वर्षाचं आणि मकर संक्रांतीचं हार्दिक शुभेच्छा. हे आपलं संस्था 1993मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून आज गतीला आपण 32वा वार्षिक ॲन्युअल गॅदरिंग सादर करत आहोत. हा एकमेव संस्था आहे, MTNL कुठलंही संस्था नाही की आपण सादर करतो असं सादर करणार आहे. हे सगळ्यांसाठी माहितीसाठी. आणि आपलं संस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही आहे. मेन आपलं संस्थेचा हेतू म्हणजे कल्याणकारी संस्था. फिजिकली आपण कुणाला काय मदत करू शकतो ते मदत नेहमी करत असतो. आणि आज 75, 80, 85 ह्या सगळ्यांचा सत्कार इथे होते आणि त्यांना आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि त्याला तुम्ही सगळं प्रतिसाद देऊन तुम्ही इथे आले, त्याबद्दल संस्थेतर्फे मी तुमचा आभार मानतो. आणि ह्याच्यामध्ये एक काय होतं म्हणजे आजचं अनुभव म्हणजे आज दुपारी मला हॉलमध्ये आल्यानंतर मला काही 3-4 लोकांनी फोन केले, मी किती वाजता येऊ. तुम्हाला मी 4-4 वेळा फोन केला प्रत्येकाला, तुमचं फोटो पाठवा, तुम्ही किती जण येणार आहे. ह्या सगळं संस्थेला माहितीशिवाय मी दुसरं अरेंजमेंट कसं करणार. आज 3 वाजता जर का मला सांगितलं माझा फोटो आत्ता पाठवतो ना तुम्ही काढून आणा, मी तुमच्यासाठी मोमेंटो कसं बनवणार. माझ्या घरात फॅक्टरी नाही आहे. हां. आणि संस्थेचे एवढं लोक काम करत असतात की माझं एकट्याचंच काम नाही आहे. आज पाटील साहेब बसले तिथे, ते कोपरकरणीला बसून सगळं अपडेट करून दिल्यानंतर मी पुढचं काम करू शकतो. इथे नसूनसुद्धा ते पुढचं क्षणाला मला पाठवतात. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. असं चव्हाण साहेब आहेत आमचा अध्यक्ष, एकदम खंबीरपणे उभे आहेत. दिवसातून 4थ्या माळ्यावरून 4 वेळा उतरून माझ्याकडे येतात, बाबा कुणाचं कॉल आलं आहे, कुणाचं नाही आलं आहे, काय करतायत. ह्या वयात आणि त्यांचा अनुभव आम्हाला योगदान ठरलेलं आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं कार्यक्रम करू शकतो. आणि आता विशेष सांगायचं म्हणजे आमचं जोशी साहेब आहेत, ते ठाणा आणि मुळुंदला वगैरे कुणाचं काय अडलं असेल, आता ते ठाण्याला राहायला गेल्यामुळे ठाण्याचं काम ते बघतात. आणि ऑल ओव्हर मुंबईचं काम आमचं म्हणणं आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त आमचा पत्रव्यवहार आहेत ते बोरोले साहेब बघतात आणि अकाउंट्स आहे कोंडे साहेब बघतात. आणि पावसकर, डुंबरे, घोलप, वंदना दीक्षित आणि बाहेर बसलेले मुळे, मूर्ती, ह्या सगळं मंडळी वेळोवेळी आम्हाला मदत करतात. म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो. तसंच तुम्हीसुद्धा आम्हाला मदत करा. कसं माहिती आहे का, तुम्ही रात्री 9 नंतर कदाचित फोन करता, 8 वाजेपर्यंत तुमचं काही क्वेरीज असेल तुम्ही मला विचारा, तुम्हाला मी उत्तर देत असतो. पण 9-9:30ला मला आठवलं, माझ्या मैत्रिणी मला विचारतात, तुमचं मैत्रिणीला माझा नंबर द्या.
त्यांनी मला डायरेक्ट विचारू द्या. कारण म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, ते तुम्हाला एक सांगतील, त्याच्यापेक्षा तुम्हाला कुणाला काही क्वेरीज विचारलं तुम्ही डायरेक्ट माझा नंबर द्या. संस्थेत त्यांच्यासाठी काम करायला तयार आहे. परंतु ते विचारतात म्हणून तुम्ही 9-9:30ला मला कृपया फोन करू नका. फोन करायचं असेल तर दिवसात सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत फोन करा. तुमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि अधिक काय मी जास्त बोलत नाही. सगळ्यांनी वेळेवर आले का, म्हणजे आमचं टाईम खूप कमी आहे. आता सगळ्यांचा सत्कार समारंभ आहे. जवळजवळ 124 मेंबर सत्कारासाठी हे होते. त्याच्यामधलं 70 मेंबर सत्कारासाठी आज उपस्थित राहणार आहे. आणि आपलं 20-21 कलाकार आहे. ते कलाकार आपलंच डिपार्टमेंटचं कलाकार आहे, ते सादर करणार आहे कला. त्यामुळे ते कलासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा मला टाईम द्यायचं आहे. हां, ते कलाकार मंडळीचं एक संगीत श्याम MTNL EWA के नाम असं ह्या वर्षापासून आपण पुकार केलेला आहे. आणि हे आमचे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत, 19 मेंबर आहे. ह्या सगळं बाकी कारभार बघतायत. त्यामुळे तुम्ही आत्ता आम्हाला देताय कोऑपरेशन, असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा. एवढं सांगून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या संस्थेचे सचिव श्री रायर साहेबांनी जी व्यथा म्हणली आहे, व्यथा काय होतं की ॲक्च्युली ही मंडळी सगळी 65-70च्या पुढे आहेत. खरं म्हणजे ह्यांचंच वेलफेअर करायचं आहे. पण आपल्या किंवा तुमच्या नशिबाने हे तुमचं वेलफेअर करतायत, म्हणजे आपल्या सभासदांचं वेलफेअर करतात. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? टाळ्या वाजवा आहे ना, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तर काय होतं, या कार्यक्रमाच्या वेळेस ऐन वेळेस आपल्या रायर साहेबांना फोन येतो, माझासुद्धा सत्कार करा, मला असं असं तुमच्याकडे सगळं नाव आहे, हे आहे. पण तसं शक्य नाही आहे. 11th आवरला त्या सभासदांचं पूर्ण डिटेल्स मोमेंटोवर फोटो छापणं, हे त्याच्यामागे बरंच काम आहे. तर कृपा करून ज्यांचे, जसं सचिवांनी तुम्हाला सांगितलं की कृपा करून 11th आवरला फोन करू नका की माझासुद्धा सत्कार करा. जर अवश्य तुम्ही जर लवकर बिफोर टाईम जेव्हा आपल्या या सत्कारसंबंधी जेव्हा आपण मेसेज पोस्ट करतो आपल्या ग्रुपमध्ये, तेव्हा जरूर तुम्ही त्यांनासुद्धा सहकार्य करा, जेणेकरून आपल्या संस्थेचं काम सुरळीत होईल. आता आपला मुख्य कार्यक्रम आपण चालू. तर त्यापूर्वी मी सर्व पदाधिकाऱ्यांना मंचाच्या समोर ज्या खुर्च्या ठेवल्या तिथं आसनस्थ होण्याची विनंती करतो. सर्व पदाधिकारी कृपा करून आपण सर्वजण खाली मंचाच्या समोर ज्या खुर्च्या ठेवल्यात तिथे जाऊन आसनस्थ व्हावं. कृपा करून आपण 2च मिनिटामध्ये आपल्या ज्या सभासदांनी 75 वर्ष, 80 वर्ष, 85 वर्ष आणि 90+ ज्यांनी क्रॉस केले त्यांचा आपल्या संस्थेच्या वतीनं आपण सत्कार करणार आहोत. तर जे कोणी सत्कारमूर्ती असतील, त्यांनी जे मागे बसलेले असतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या समोर ज्या खुर्च्या आहेत तिथे येऊन बसावं, जेणेकरून जाण्या येण्यामध्ये आपला थोडा वेळ वाचेल आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपल्याला भरपूर वेळ मिळेल. तर कृपा करून जे सत्कारमूर्ती मागे बसलेत त्यांनी कृपा करून पुढे यावं आणि आसनस्थ व्हावं. डोंबिवली ठाकुर्ली आपण आपला ॲन्युअल गॅदरिंग साजरं करत आहोत. त्यानिमित्त आलेल्या सर्व सभासदांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्याचं आणि आनंदाचं जावो. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व जे आपले सभासद आहे त्यांना नम्र विनंती आहे, आपण आपापल्या जागेवरच बसून घ्यायचे. जागा नसेल तर आपण खुर्च्यांची अरेंजमेंट करणार आहोत. धन्यवाद. मी नाव घेतोय सुभाष विठ्ठल कवडे साहेब, ज्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. मी संस्थेचे अध्यक्ष, त्यांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या सभासदाचा शाल, श्रीफळ, बुके देऊन, मोमेंटो देऊन उचित सत्कार करावा. श्री सुभाष विठ्ठल कवडे. पुढचं नाव आहे श्री चंद्रकांत बक्षी आले. श्रीमती अरुणा अरविंद दलवी. श्रीमती अरुणा अरविंद दलवी मॅडमला मी विनंती करतो की तिला स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. कवडे साहेबांचा सत्कार झाल्यानंतर मी संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करतो की कवडे साहेबांचा ते सत्कार उचित होता. जोरदार टाळ्या. टाळ्याची कंजूषी करू नका. या टाळ्या म्हणजे त्यांची ऊर्जा आहे, ऊर्जा.
साहेब धन्यवाद. पुढचा आहे श्रीमती अरुणा दलवी. दलवी मॅडमला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि बुके घेऊन उचित सत्कार करावा. पुढचं नाव आहे श्रीमती मंगल करवंदे. मॅडमला विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा, जेणेकरून दलवी मॅडमचा सत्कार झाल्यानंतर तुमचा सत्कार होईल. श्रीमती मंगल के करवंदे मॅडम. टाळ्याची कंजूसी करू नका. पुन्हा सांगतो, या टाळ्या म्हणजे ही ऊर्जा आहे. सत्कार करताना कृपया समोर बघावं, जेणेकरून फोटोमध्ये क्लिअर येतील. श्रीमती मंगल करवंदे मॅडम यांना विनंती की त्यांनी आता आपल्या संस्थेच्या अध्यक्षांकडून सत्कार स्वीकारावा. पुढील नाव आहे श्री गंगाराम लोखंडे. लोखंडे साहेबांनी विनंती आहे त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं, जेणेकरून करवंदे मॅडमचा सत्कार झाल्यानंतर त्यांचा सत्कार होईल. श्री गंगाराम लोखंडे साहेब. लोखंडे साहेबांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेब करतायत. गंगाराम लोखंडे साहेब. गंगाराम लोखंडे. गंगाराम लोखंडे समोर बघा. मोरे साहेब त्यांना विनंती आहे की त्यांनी यावं आणि संस्थेच्या सचिवाच्या हस्ते, अध्यक्षांना विनंती की त्यांनी सचिवाच्या हस्ते त्यांनी सत्कार करावा. संस्थेचे सचिव सुरेश मोरे साहेब, संस्थेचे सचिव रायर साहेब, ते त्यांचा हे करतील, सत्कार करतील. पुढील नाव आहे श्री एम मुरलीधरन साहेब. त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं, स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. श्री एम मुरलीधरन साहेब. जोरदार टाळ्या वाजवा. श्री एम मुरलीधरन साहेबांचा सत्कार संस्थेचे सचिव रायर साहेब करतायत. श्री पवार येणार नाहीत. जोशी साहेब. जोशी साहेब. श्रीयुत पवार साहेब येणार नाही आहेत, अनुपस्थित आहेत. त्यांचा सत्कार समजा ते आले तर आपण नंतर करूया. श्री पवार साहेब. ओके. नेक्स्ट नाव आहे श्री संतानंद कृष्णन साहेब. कृष्णन साहेबांचा सत्कार संस्थेचे सचिव रायसाहेब करतायत. पुढचं नाव आहे श्रीमती शीला सेनवी मॅडम. श्रीमती शीला सेनवी मॅडम, त्यांना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. श्रीमती शीला सेनवी. संस्थेचे सचिव श्रीयुत रायसाहेब सेनवी, शीला सेनवी मॅडमचा सत्कार करतायत. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. पुढील नाव आहे श्रीमती वर्षा वेसवीकर. त्यांना विनंती आहे की त्यांनी श्रीमती वर्षा विलास वेसवीकर, त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा.
वर्षा विलास वेसवीकर मॅडमला विनंती आहे, 2 मिनिटं थांबा. पुढील नाव आहे श्री जिनागोंडा पाटील साहेब. पाटील साहेब, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं, जेणेकरून मॅडमचा सत्कार झाल्यानंतर त्यांचा सत्कार होईल. श्री जिनागोंडा पाटील साहेबांचा सत्कार संस्थेचे कोषाध्यक्ष कोंडे साहेब करतील. कोंडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी पाटील साहेबांचा सत्कार करावा, बुके श्रीफळ देऊन. पुढील नाव आहे श्रीमती रजनी हरिदास. श्रीमती रजनी हरिदास मॅडमला विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. श्रीमती रजनी हरिदास. श्रीमती रजनी हरिदास मॅडमला विनंती आहे की संस्थेचे कोषाध्यक्ष कोंडे साहेबांना विनंती आहे की त्यांचा उचित सत्कार करावा. हरिदास, श्रीमती रजनी हरिदास मॅडमचा सत्कार होत आहे, जोरदार टाळ्या. पुढील नाव आहे श्रीमती विद्या कुलकर्णी मॅडम. त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. विद्या कुलकर्णी मॅडमना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. सत्कार मूर्तींनी किंवा सत्कार करणाऱ्यांना कृपया समोर बघावं, जेणेकरून फोटो व्यवस्थित येतील. श्री विद्या कुलकर्णी मॅडमना विनंती आहे त्यांनी याव्या आणि सत्कार स्वीकारावा. कोंडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी पुढील नाव आहे श्री अरुण खातू साहेब. अरुण खातू साहेबांना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला यावं आणि श्री अरुण खातू साहेब यांचा उचित सत्कार होतोय. जोरदार टाळ्या. पुढील नाव आहे श्रीमती मयुरी गाला मॅडम. त्यांनी कृपया स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. श्रीमती मयुरी गाला मॅडमचा सत्कार पावसकर मॅडम आपल्या संस्थेचे उपाध्यक्षा त्या सत्कार करतायत. पुढील नाव, अरे थांबा ना, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. सुप्रिया यंदे मॅडम आल्या नाहीत, त्यांचं प्लीज काढून ठेवा बाजूला. यंदे मॅडम, हां सुप्रिया यंदे मॅडम आल्या नाहीत. पुढील नाव आहे सतीश साठे साहेब. यांना विनंती की त्यांनी यावं. विनंती आहे की त्यांनी आपल्या संस्थेचे संघटन सचिव श्री बोरुळे साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. पुढील नाव आहे श्रीमती लीना समर्थ. लीना समर्थ मॅडम. श्रीमती लीना समर्थ मॅडम, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. श्रीमती लीना समर्थ मॅडमचा सत्कार बोरुळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा उचित सत्कार करावा. पुढील नाव आहे श्रीमती विनोदिनी दीक्षित मॅडम. त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. श्रीमती विनोदिनी दीक्षित मॅडम.
विनोदिनी दीक्षित मॅडमचा सत्कार दीक्षित मॅडमच करतायत, संस्थेचे एक्झिक्युटिव्ह. पुढील नाव आहे श्रीमती कल्पना तामाणे मॅडम. यांना विनंती आहे, तामाणे मॅडमना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. श्रीमती तामाणे मॅडमना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. तामाणे मॅडमचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष करतायत. पुढील नाव आहे श्रीमती वासंती दाभाडे. श्रीमती वासंती दाभाडे मॅडमना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. पुढील नाव आहे भिकू धनावडे साहेब. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. श्री भिकू जी धनावडे. जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या म्हणजे ऊर्जा है. तालियां तो बजती रहनी चाहिए जिसके कारण उनको ऊर्जा मिलेगी. तो कृपया सर्वांनी टाळ्या, जोरदार टाळ्या वाजवा. श्री भिकू धनावडे साहेब त्यांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी करतायत. पुढील नाव आहे श्रीमती उमा मांजरेकर. उमा मांजरेकर मॅडमना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. उमा मांजरेकर मॅडम. पुढील नाव आहे श्री शंकर भट्ट जोशी साहेब. श्री शंकर भट्ट जोशी साहेबांना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. ये जिंदगी थोड़ी खुशियाँ हमें भी चखा दो. ये जिंदगी थोड़ी खुशियाँ हमें भी चखा दे. हमने कौन सा यहाँ उपवास रखा है. तो ये जो बुजुर्ग है उनको तो खुशियाँ तो चाख रहे हैं. बहुत भाग्यवान हैं जो सब बुजुर्ग लोग. ये जिंदगी थोड़ी खुशियाँ हमें भी चखा दे. हमने कौन सा यहाँ उपवास रखा है. पुढील नाव आहे श्री अरविंद एन देशपांडे साहेब. देशपांडे साहेबांचा उचित सत्कार होतोय. श्रीयुत मुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि देशपांडे साहेबांचा उचित सत्कार करावा. मुळे साहेबांना विनंती आहे. बड़े बुजुर्ग की उंगलियों में कोई ताकत तो ना थी, मगर जब मेरा सर झुका तो सिर पर रखे कांपते हाथों ने जमाने भर की दौलत दे दी. आनंद देशपांडे साहेबांचा सत्कार होतोय मुळे साहेबांकडून. पुढील नाव आहे विश्वनाथ
चिपकर साहेब, त्यांना विनंती आहे की त्यांनी यावं. चिपकर साहेब, त्यांचा सुद्धा सत्कार श्रीयुत गावकर साहेब आणि मुळे साहेब करतायत. श्रीयुत विश्वनाथ चिपकर साहेबांचा सत्कार गावकर साहेब आणि मुळे साहेब करतायत. पुढील नाव आहे श्रीमती वसंता नारायणन. मॅडमला विनंती आहे की तिने पुढं स्टेजच्या इथे येऊन थांबावं. बड़े बुजुर्ग की उंगलियों में कोई ताकत तो ना थी, मगर जब मेरा सर झुका तो सिर पर रखे कांपते हाथों ने जमाने भर की दौलत दे दी. वाह वाह, क्या गुलजार जी ने लिखा है. श्रीमती वसंत नारायणन मॅडमचा सत्कार मुळे साहेब आणि गावकर साहेब दोघेही करतायत. पुढील नाव आहे श्री अलप्पा हरकंगी. श्री अलप्पा हरकंगी साहेब, स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. चेहरे की चमक और घर की ऊंचाइयों पे मत जाना मेरे दोस्त. घर के बुजुर्ग अगर मुस्कुराते मिले तो समझना अमीरों का आशियाना है. श्री हरकंगी साहेबांचा सत्कार आपल्या संस्थेचे पदाधिकारी करतायत. पुढील नाव आहे श्रीमती रेखा म्हात्रे मॅडम. श्रीमती रेखा म्हात्रे मॅडमना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. आपल्या संस्थेचे पदाधिकारी उचित सत्कार करतील. श्रीमती रेखा म्हात्रे मॅडम. ए जिंदगी थोड़ी खुशियां हमें भी चखा दे. ए जिंदगी थोड़ी खुशियां हमें भी चखा दे. हमने कौन सा यहाँ उपवास रखा है. तो ये बुजुर्गों को बहुत खुशियां मिल रही है, तो ये देख के हमको भी बहुत आनंद हो रहा है. उनको लंबी उम्र मिले, भगवान को हमें प्रार्थना करते हैं. रेखा म्हात्रे मॅडमचा सत्कार होतोय. आपल्या संस्थेचे पदाधिकारी करतायत. पुढील नाम आहे श्री चंद्रकांत राणे साहेब. चंद्रकांत राणे साहेबांना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. चंद्रकांत राणे साहेबांचा सत्कार होतोय. सत्कार करतायत संस्थेचे पदाधिकारी. बड़े बुजुर्ग की उंगलियों में कोई ताकत तो ना थी, बड़े बुजुर्ग के उंगलियों में कोई ताकत तो ना थी, मगर जब मेरा सर झुका तो सिर पर रखे कांपते हाथों ने जमाने भर की दौलत दे दी. वाह वाह. पुढील भास्करन साहब प्रेजेंट है क्या इसमें. 75 वर्ष पूर्ण झालेल्यांचा सत्कार झालेला आहे. आणि आता आपण 80 वर्ष ज्यांनी पूर्ण केलेली आहेत, 80 वर्ष पूर्ण ज्यांनी केलेली आहेत त्या सभासदांचा आपल्या सत्कार आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत वसंत बाबूराव चव्हाण, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सचिव श्रीयुत रायन साहेब हे करणार आहेत. आपण आता 80 वर्ष ज्यांनी वयाची पूर्ण केली त्यांचा सत्कार करू. नंबर 1 नाव आहे श्री UP घाटीकर साहेब. घाटीकर साहेबांना विनंती आहे की मी संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष दोघांनी मिळून श्रीयुत घाटीकर साहेबांचा यथोचित सत्कार करावा. पुष्पगुच्छ, मोमेंटो, शॉल, श्रीफळ देऊन 80 वर्ष सत्कार. जोरदार टाळ्या, कृपया जोरदार टाळ्या वाजवा. पुढचं नाव आहे श्रीमती पुष्पा बोरकर मॅडम. श्रीमती पुष्पा बोरकर मॅडमना विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन सत्कार स्वीकारावा. श्रीमती पुष्पा बोरकर मॅडम, वयाची 80 वर्ष पूर्ण झालीत.
पुष्पा बोरकर मॅडम. पुढचं नाव आहे श्रीमती वैशाली पेंढारकर मॅडम. श्रीमती वैशाली पेंढारकर, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव. हे 80 वर्ष पूर्ण झालेल्यांचा सत्कार करतायत. टाळ्या, जोरदार टाळ्या. टाळ्याला कंजूसी करू नका. श्री वैशाली पेंढारकर मॅडमचा सत्कार होतोय. पुढचं नाव आहे श्रीमती रामदासन बी. अच्छा, पेंढारकर. श्रीमती पेंढारकर मॅडमचा आता सत्कार होईल. मी संस्थेचे सचिव आणि जोरदार टाळ्या. पुढील नाव आहे श्रीमती रामदासन बी. मॅडमला विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. श्रीमती रामदासन बी. रामदासन मॅडमचा सत्कार, उचित सत्कार होतोय. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव. गडबड होती तिथं, 2 मिनिटं. पुढील नाव आहे श्रीमती शुभांगी देवस्थले. द्यावा आणि बुके द्यावा. पुढील नाव आहे श्रीमती सुषमा मोडक मॅडम. मोडक मॅडमना विनंती की स्टेजच्या बाजूला यावं. श्रीयुत सुषमा मोडक मॅडम यांचा सत्कार करतायत. संस्थेचे पदाधिकारी बोरुले साहेब, पुढील नाव आहे श्री पांडुरंग सुर्वे साहेब. पुढील नाव आहे श्री पांडुरंग सुर्वे साहेब. त्यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यावा आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार स्वीकारावा. पांडुरंग सुर्वे साहेब. पुढील नाव आहे श्रीमती प्रभावती केटकर मॅडम. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. श्रीमती प्रभावती केतकर मॅडम. प्रभावती केतकर मॅडम. श्रीमती नीला काले मॅडमला विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. संस्थेचे पदाधिकारी केतकर मॅडमचा उचित सत्कार करतायत. जोरदार टाळ्या. सगळे पदाधिकारी आणि आलेले सगळे त्यांना धन्यवाद देते. आणि मुळात म्हणजे मला सांगायचं, मी MTNLमुळे भयंकरच म्हणजे खुश आहे. कारण MTNL आपण ज्या म्हणत होतो प्रत्येक वेळेला की शिफ्ट ड्युटीज आहेत, पण शिफ्ट ड्युटीजमुळे आपल्याला आपलं घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळता आलं. त्याचप्रमाणे जे सर्व कार्यकारी मंडळी आहेत ती सध्या सगळी सिनियर आहेत आणि ते सिनियर असूनसुद्धा आपला सत्कार करतात. त्यांचं खरंच कौतुक आहे आणि त्यांचं जे काम आहे ते निस्वार्थीपणाचं काम आहे. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या.
आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनी निस्वार्थीपणाने केलेली आहे. तसंच प्रत्येक माणसाला मदत करणं हे त्यांचं काम असल्यासारखंच ते करतात. आणि प्रत्येक माणसाला म्हणजे कसं की आपल्याकडून जेवढी मदत होईल ते तर ते करतच असतात. त्याशिवाय सगळ्या स्टाफला नवीन नवीन काय काय मिळेल याची ते बघत असतात. आत्ताच त्यांनी मागल्या वर्षी CGHSचं काम केलं आणि सगळ्यांना मेडिकलचं मिळवून दिलं. अशा प्रकारे ते भरपूर काम करतात. त्यामुळे त्यांना भयंकर जोरदार टाळ्या. धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे रायर सर आणि त्यांची फॅमिली यांचे विशेष आभार. कारण कधीही आपल्याकडे जागा नसेल तर रायर सर लगेच आपल्या घरी बोलवतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या घरी करतात. आणि त्यांचे सगळेजणं म्हणजे घरची फॅमिली पूर्ण आनंदाने त्यांना मदत करते. म्हणून त्यांचे विशेष आभार. आणि दुसरी गोष्ट, आज मी इथे आहे ती एका माझ्या मैत्रिणीमुळे. कारण काय की मी येत नव्हते पहिल्यांदा, पण नंतर बरेच वर्ष यायला लागले. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते आणि सगळ्यांचे आभार मानून मी भाषण पूर्ण करते. धन्यवाद मॅडम. खरं म्हणजे मॅडमचे जे शब्द होते ती या संस्थेला पावती आहे. मॅडम खूप मनापासून संस्था आपली आभारी आहे. आपलं तुम्ही मनोगत सांगितलं, हे मनोगत म्हणजे या संस्थेच्या कार्याची पावती आहे. धन्यवाद धन्यवाद मॅडम. पुढील नाव आहे श्रीमती नीला काळे मॅडम. त्या काळे मॅडमना विनंती आहे की त्यांनी यावं आणि स्टेजवर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून उचित सत्कार स्वीकारावा. काळे मॅडम. पुढील नाव आहे श्रीमती सुमिती डोंगरकर मॅडम. त्यांना विनंती आहे की तुम्ही स्टेजच्या बाजूला येऊन थांबावं. सुमिती डोंगरकर. सर्व सभागृहाचे जे मॅनेजर आहेत, मी त्यांना सांगतो की आता प्रेक्षक खूप वाढल्यामुळं पाठीमागच्या बाजूला आणखी काही खुर्च्यांची अरेंजमेंट करायची. प्लीज शैलेश भाई जरा लक्ष द्या तिकडे पाठीमागे. धन्यवाद. सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, खुर्च्यांची अरेंजमेंट होत आहे, तरी कृपया गडबड करू नये. पाठीमागे शांतपणे उभे राहा. खुर्च्यांची अरेंजमेंट झाल्यानंतर सर्वांना बसायला भेटेल. पुढील नाव आहे श्री झरेकर साहेब. श्री झरेकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. डोंगरकर मॅडमचा सत्कार झाल्यानंतर त्यांचा सत्कार होईल. हॅलो, मी सुमती डोंगरकर. मी फॅमिली पेन्शनर आहे आणि माझे मिस्टर DGM म्हणून रिटायर झाले होते. मला काय म्हणायचं आहे की आम्हाला MTNLला संपन्नला हे केल्यानंतरसुद्धा आम्हाला जी एक आपुलकी दाखवली आणि आज हा माझा सत्कार, मला असं वाटलं पण नव्हतं की आपल्याला बोलवतील किंवा तुमच्या गॅदरिंगला आम्हाला येऊ शकाल, म्हणजे येऊन देऊ शकाल. तर हे जे तुम्ही आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते मी कधीच विसरणार नाही. आणि आज माझा हा अतिशय जोरदार टाळ्या. आनंदाचा दिवस आहे. आणि विशेषतः मी रायर साहेबांचे, कुठला माणूस हो 3-3 वेळा फोन करून सांगेल या तुम्ही. आणि या आमच्या दीक्षित मॅडम म्हणजे माझी नणंदच आहे, पण तिचंही नेहमी कौतुक करावं असं वाटतं. नमस्कार. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या. हीच तर खरी या असोसिएशनसाठी पावती आहे, निस्वार्थ कार्याची पावती आहे. पुढील नाव आहे श्री झरेकर साहेब. श्री बाबूराव झरेकर साहेब यांचा उचित सत्कार संस्थेचे पदाधिकारी करतायत.
श्रीमती अनुराधा भोसले मॅडम आल्यात ना, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून उचित सत्कार स्वीकारावा. मी आपणाला सर्वांना एक सांगू इच्छितो, कुठलीही संस्था ही आर्थिक पाठबळाशिवाय उभी राहू शकत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला कुठल्याही संस्थेमध्ये तुम्हाला शारीरिक मानसिक त्याप्रमाणे आर्थिक पाठबळाची गरज असते. ते या भोसले मॅडमने आपल्याला जास्तीत जास्त देणगी दिलेली आहे. सर्वांनी त्यासाठी जबरदस्त टाळ्या वाजवायच्यात. टाळ्या कंटिन्यू वाजत राहिल्या पाहिजे. भोसले मॅडमचा सत्कार करतायत आपल्या संस्थेचे पदाधिकारी. समोर फोटो काढण्यासाठी कृपया सर्वांनी समोर बघा, जेणेकरून फोटो व्यवस्थित येईल. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. सर्वांना उदंड मोक्ष लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वयवर्ष अरे कर 75 आणि 80 वयवर्ष पूर्ण केल्यानंतर आपण सभासदांचा सत्कार केलाय. आता आपण 85 वर्ष आणि वरील मी आता 85 वर्ष आणि वरील यांचा ज्या सभासदांचा सत्कार करायचा आहे त्यांचं सर्वप्रथम मी नाव घेतो. उषा काखणकी मॅडम ज्यांनी आता 85च्या वर ज्या आपल्या सभासदांनी 85 वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यांचा आपण सत्कार करत आहोत. तरी कृपया जर आपल्याला शक्य असेल तरच आपण व्यासपीठापर्यंत यायचं आहे. गरज असेल तर तिथेच थांबा. आपले पदाधिकारी येऊन तुमच्या जागेवर तुमचा सत्कार केला जाईल. सर्वांनी याची नोंद घ्यायची. धन्यवाद. श्रीमती उषा काखणकी मॅडम यांचा सत्कार. काखणकी मॅडमला जर शक्य असेल कृपया काखणकी मॅडमला जर शक्य असेल तर त्यांनी यावं. नाही आपण एज प्रमाणे केलं तर त्यांचं नाव ठीक आहे. करून झाल्यानंतर हे दोन्ही लास्टला मग आपण हे ठरवलं होतं ना. त्यांचा मुलगा येतोय, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर हे घ्या. आपण काकणकी मॅडमचा सत्कार थोड्या 3 नंबरला ठेवूया. त्याच्या अगोदर आपण श्री जयप्रकाश कुलकर्णी साहेबांचा सत्कार करूया, ज्यांची डेट ऑफ बर्थ जयप्रकाश कुलकर्णी साहेब, ज्यांनी जयप्रकाश कुलकर्णी साहेब आले नाहीत का? जयप्रकाश कुलकर्णी साहेब या. जयप्रकाश कुलकर्णी साहेब ज्यांची डेट ऑफ बर्थ आहे 9/6/1940. जोरदार टाळ्या. वय वर्ष त्यांचं 85 आहे. जयप्रकाश कुलकर्णी साहेब वय वर्ष 85. संस्थेचे पदाधिकारी त्यांचा उचित सत्कार करतायत. जयप्रकाश कुलकर्णी साहेब थांबा. शॉल श्रीफळ आणि बुके. आपल्या संस्थेचे पदाधिकारी श्रीयुत रायर साहेब आणि आपले अध्यक्ष वसंतराव चव्हाण साहेब हे कुलकर्णी साहेबांचा सत्कार करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आता तुम्ही टाळ्या वाजवा म्हणजे तुमची चहा पाण्याची व्यवस्था झालेली आहे. श्री जयप्रकाश कुलकर्णी साहेबांचा सत्कार होतोय. संस्थेचे पदाधिकारी सत्कार करतायत. वय वर्ष 85. डेट ऑफ बर्थ आहे 9/6/1940. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात. संस्था आभारी आहे. दुसरं नाव आहे
श्रीमती उषा नवरे मॅडम आलेत का? उषा नवरे मॅडम. उषा नवरे मॅडम आल्या नाहीत. मी आपल्या या सभागृहामध्ये CCA चे काही अधिकारी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी अनंत चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून उचित सत्कार स्वीकारावा. श्रीयुत अनंत चव्हाण साहेब यांना विनंती आहे. जोरदार टाळ्या. ते PDA म्हणून काम करत आहेत. CCA ऑफिसमध्ये, पेन्शन ऑफिसमध्ये अतिशय कॉपरेटिव्ह. जेव्हा केव्हा आपल्या संस्थेचे पदाधिकारी त्यांना फोन करून काही जर अडचण आली असेल तर विचारतात, तेव्हा ते अवश्य मदत करतात. अशा या चव्हाण साहेबांचा सत्कार आपण संस्थेतर्फे करतोय. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. सर्व आपले जे पेन्शनर आहेत, सर्व लक्ष देऊन ऐका. आपली जी पेन्शन आहे ती अगदी वेळेवर काढण्याचं काम न चुकता करतात ते आपले चव्हाण साहेब. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या वाजवा, नाही तर पुढची पेन्शन वेळेवर भेटणार नाही. हॅलो. पेन्शन सेक्शनमधून अनंत चव्हाण, रवींद्र थळे आणि अभिजित शुक्ला हे नेहमी आपलं वेलफेअर असोसिएशनचं कुठलाही कॉल गेला, मी काही काम सांगितलं, ते मीटिंगमध्ये असलं तरीसुद्धा मला कोऑपरेशन देऊन नंतर फोन करून फीडबॅक देतात. त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार केला गेला आहे. विशेष सत्कारासाठी सगळ्यांनी एकदा टाळी वाजवा. नंतर अभिजित शुक्ला साहेब आलेत. ठीक आहे, ओके. आपण पुढचा सत्कार करूया. विशेष सत्कार CCA ऑफिसमधले रवींद्र थले साहेब. त्यांना विनंती आहे की त्यांनी यावं आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून उचित सत्कार स्वीकारावा. श्रीयुत रवींद्र थले साहेब अतिशय कॉपरेटिव्ह, मेहनती. कधीही तुम्ही गेलात आणि त्यांना जर तुमची अडचण सांगितलात तर त्यांच्यापाशी ते उत्तर असतं. तुम्हाला अवश्य ते मदत करतात. अशा या रवींद्र थले साहेबांचा सत्कार संस्थेतर्फे होतोय. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. हॅलो, नमस्कार मंडळी. आपल्यासमोर जे खळे साहेब उभे आहेत त्यांचं ऑफिस आहे CTOमध्ये आणि ते आपले डोंबिवलीतले रहिवासी आणि आपले सभासद आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही कुठलंही काम सांगितलं, कुठला आमचा बेड रिटर्न जर कुठला पेशंट असेल तर ते CTOमधून एका फोनवर ताबडतोब येतात आणि त्यांचं काम करतात. त्यांना ईश्वर दीर्घायुष्य देवो अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद साहेब, खळे साहेब. मी चव्हाण सरांना विनंती करतो की अभिजित शुक्ला सरांचं सन्मान चित्र वगैरे ते स्वीकारावं असं विनंती करतो. अभिजित शुक्ला काही कारणास्तव ते येऊ शकले नाही असं मेसेज पाठवलं आहे. त्यामुळे मी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांचं सन्मान चित्र, शाल वगैरे त्यांना हे करा म्हणून. अभिजित शुक्लांसाठी चव्हाण साहेब सत्कार स्वीकारत आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी अभिजित शुक्लांसाठी सत्कार स्वीकारावा. श्रीयुत अनंत चव्हाण साहेब, जोरदार टाळ्या, टाळ्या.